फक्त 1 कप मुगाची डाळ आणि प्रोटीनयुक्त चविष्ट आणि झटपट तयार होणारा मुगाच्या डाळीचा चिल्ला आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। हा हेल्दी आहे आणि पोट पण याने भरून जाते। नमस्कार, मी रुपाली, आपल्या रुपाली फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे। तर चला अगदी सोप्या पद्धतीने बनवूयात मुगाचा चिल्ला। त्यासाठी आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ लागेल। ही स्वच्छ धुवून घेतली आणि भिजू घातली। 5 ते 6 तासात ही छान भिजते। परत स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे साल नाही काढले तरी चालतात। आणि त्यानंतर आपण सामान घेऊयात। त्यामध्ये आपल्याला लागेल टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, त्यानंतर कांदा, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि पनीर हे ऑप्शनल आहे। त्यानंतर मुगाची डाळ ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ। त्यामध्ये लसूण पाकळ्या, हिरव्या मिरची, थोडं जिरं, कोथिंबीर, हळद, मीठ आणि थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून वाटून घेऊ। अशा प्रकारे तयार होईल। हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। त्यानंतर आपल्याला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये रवा लागेल, तो टाकून घेऊ। सर्व मिक्स करून रवा टाकल्यावर त्याला थोडंसं फुलायला वेळ लागतो, म्हणून थोडा वेळ तसंच ठेवूयात। आता झालं। त्यामध्ये कांदा घालून घेऊ, टोमॅटो, भाज्या तुम्हाला ज्या वाटत असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। त्यानंतर कोथिंबीर घातली, कांद्याची पात होती ती पण घालून घेतली। तवा गरम करत ठेवला, त्यावरती थोडं तेल टाकून घेते आणि जे बॅटर बनवलं त्याचा असे चिल्ले बनवून घेऊ। थोडं पनीर किसून घालते। पनीर हे नाही घातलं तरी चालेल, पण त्याने दिसायलाही सुंदर दिसते आणि चव तर छान लागणारच आहे। परत टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेऊ वरून। थोडं तेल शिंपडून परत दुसरा बनवून घेते। त्याचप्रमाणे त्यावरती पण पनीर किसून घेऊ। टोमॅटो वरतून टाकून घेते, कांदा टाकून घेऊ आणि एका बाजूने चांगला होऊ द्यायचा। आणि दुसऱ्या बाजूने पण तोच झाला। आता काढून घेऊ। अशा प्रकारे सगळे चिल्ले बनवून घेऊ। तयार आहे नाश्ता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी ही एक उत्तम आणि हेल्दी रेसिपी आहे। ती नक्की ट्राय करून बघा। ही दही आणि हिरव्या चटणीबरोबर खूप सुंदर लागते आणि पोटभरीचं पण आहे। तर अशा प्रकारे तयार आहेत हेल्दी चिल्ले, मुगाचे चिल्ले। आवडले असतील तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।